सगळं सुस्पष्ट होतं आहे की वाल्मिक कराडांचा या संतोष अण्णा देशमुखांच्या खून प्रकरणात जवळपास स्पष्टपणे हात आहे। कारण 6 तारखेची त्या गार्डला मारहाणीच्या घटनेनंतर या आरोपींनी फोन केला कोणाला होता तर तो वाल्मिक कराडांना, आणि याच कंपनीकडून 2 कोटी रुपयाची खंडणी वाल्मिक कराडांनी मागितली, त्यातले 50 लाख रुपये मिळाल्याचं हे स्पष्ट झालेलं आहे। याचाच अर्थ या सगळ्या घटनेचा करता धरता वाल्मिक कराडच आहे, आणि मग त्याला सोडून बाकीच्यावर तुम्ही मोका लावता आणि वाल्मिक कराडला सोडता, हे चुकीचंच आहे। आणि म्हणून आता वाट किती बघायची, त्यामुळे भावनेचा बांध मला देशमुख कुटुंबियांचा सुटलेला असेल। कारण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे होत असताना जनता ज्या पद्धतीने न्याय मागते, सरकार त्या न्याय देण्याच्या भूमिकेत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।